आम्ही आलो तर 5 फूटपर्यंत पाणी ट्रॅक्टरमध्ये त्या ठिकाणी तो आपण त्या ठिकाणून आलेला आहात आणि म्हणून मला वाटतं अधिक जर पाणी वाढलं तर मग इथे बाहेर पडायला कुठे जागा नाही राहणार आणि म्हणून आम्ही गावकऱ्यांना विनंती करतोय की तुम्ही इथून शिफ्ट व्हा. 1-2 दिवस जोपर्यंत सगळा अलर्ट पावसा जात नाही, हा डिस्चार्ज कमी होत नाही तोपर्यंत आम्ही सगळ्यांना शिफ्ट करतो आहोत. तर आज एक महत्त्वाची बैठक देखील पूर परिस्थितीवर घेण्यात आली आहे. काय चर्चा होणार आहे किंवा काय बैठकीचं सगळं आज कॅबिनेटच आहे. पूर परिषद म्हणजे आज कॅबिनेटच आहे, त्यामुळे कॅबिनेटवर निश्चित या विषयावर चर्चा होईल. मी आत्ताच अजितदादांशी बोललो. मी कालपासून माननीय मुख्यमंत्री महोदय आज पण सकाळी त्यांच्या संपर्कामध्ये मी या ठिकाणी आहे, शिंदेच्या संपर्कात आहे. मला वाटतं आज याच्यावर सगळी चर्चा होईल. पण आधी लोकांना आमची प्रायोरिटी ही आहे की लोकांना सुरक्षित ठिकाणी न्यायचं कसं. जनावरं आहेत, लोक आहेत, यांना सुरक्षित ठिकाणी नेणं ही आमची प्रायोरिटी आहे. नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे दिलं जाईल, तात्काळ त्यांना मदत केली जाईल राहिलेलं नाही आणि म्हणून निश्चित लवकरात लवकर पंचनामे करून आम्ही त्यांना मदत करू. नक्कीच हे होते गिरीश महाजन आणि ते स्वतः बीड जिल्ह्यातील हॅलो बीडच्या नांदूर हवेली गावामध्ये पूर स्थितीमध्ये तब्बल 36 लोक अडकून पडले होते आणि यातील 18 लोकांना रेस्क्यू करण्यात आलं. आता मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी दाखल झाले, ते संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत. काय सांगाल सर, तुम्ही आता गावामध्ये दाखल झालात, पाहणी करता, काय परिस्थिती एकूण? नाही, नांदूर हवेली गावात आपण आहोत. कालच बाजूच्या समोरच्या गावामधून इथून लोकांना रेस्क्यू केलं. एनडीआरएफची टीम आली होती. रात्री 1-2 वाजेपर्यंत सगळं काम चाललेलं होतं. पण आता सकाळी आम्ही आलो त्यावेळेला जवळपास 4-5 फूट पाण्यातून या ठिकाणी यावं लागलं आणि आता आल्यावर पुन्हा लोक सांगतात की पाणी वाढतंय आणि काल रात्री जे पाणी होतं त्यापेक्षा अधिक पाणी आता या ठिकाणी गावामध्ये झालेलं आहे. गावाला जवळपास वेढाच घातलेला आहे. गावाची लोकसंख्या जवळपास 1,500-2 हजार या ठिकाणी आहे आणि त्यांना शिफ्ट करणं, त्यांना सुरक्षित स्थळी नेणं ही आमची प्राथमिकता आहे. इथले जनावरं आहेत, गाई म्हशी आहेत, बकऱ्या आहेत, त्यांना आणि त्याबरोबर सगळ्या लोकांना इथून बाहेर काढणं ही आमची प्राथमिकता आहे. जिल्हाधिकारी माझ्यासोबत आहेत, आमचे इरिगेशनचे अधिकारी सोबत आहेत. आम्ही आता विनंती केलेल्या गावकऱ्यांना की आपण इथून शिफ्ट व्हा 1-2 दिवस, कारण वरतून धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडलं जात आहे. वरती जायकवाडी आहे, इकडे दुसरं धरण आमचं माजलगावचं आहे आणि जास्त क्युसेसने म्हणजे जवळपास 1.25 लाख क्युसेसने जायकवाडीतून पाणी सुटतंय. माजलगावमधून जवळपास 80,000-90,000 क्युसेसने पाणी सुटतंय. त्यामुळे इथला फुगवटा वाढतोय, इथलं पाणी पुन्हा वाढत चाललेलं आहे आणि म्हणून आमची प्राथमिकता आहे की इथून लोकांना शिफ्ट करताना सुरक्षित स्थळी न्यायचं. आणखी काही ठिकाणी लोक अडकून पडल्याची काही माहिती आपल्यापर्यंत आली आहे का? आणि संपूर्ण जी परिस्थिती अतिशय बिकट आहे, गुरं सुद्धा पाण्यात अडकल्याची माहिती आहे. तिथे अडकलेले आहेत, चारी बाजूनी वेढा आहे, पण ते सुरक्षित स्थळी आहेत, थोडे उंचावर आहेत, सुरक्षित स्थळी आहेत. आता आम्ही गच्चीवर वरती जाऊन बघितलं तर समोर शेतामध्ये की 6-7 लोक आहेत, छतावर बसलेले आहेत. फोनवर त्याच्याशी संपर्क केला. खरं म्हणजे त्यांनी सगळं आपल्या कुटुंबियांना बाहेर पाठवलं, मुलांना, महिलांना, आणि ते त्या ठिकाणी थांबलेत. खरं म्हणजे कालच त्यांनी पाणी कमी होतं इथे, पण रात्रीतून पुन्हा पाणी खूप वाढलं, खूपच वाढलेलं आहे. काल त्यांना इथं आलं असतं किंवा जायचंच नव्हतं, पण खरं चूक त्यांची आहे. पण निश्चित आता एनडीआरएफची टीम येते, त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचे रेस्क्यू करू. म्हणजे आता पुन्हा एनडीआरएफच्या माध्यमातून रेस्क्यू केलं जाईल आणि काही ठिकाणी इतरत्रही काही लोक अडकल्याची माहिती आहे. मग त्यांना मदत, जसं खाद्य असेल किंवा इतर मदत जे असेल, मी त्यांनाही विचारलं. जेवणाखाण्याचं आमच्याकडे सगळं आहे, जेवणाखाण्याची आमची चिंता नाही आहे, पण पाणी चारी बाजूने आलेलं आहे, त्यामुळे आम्हाला बाहेर निघता येत नाही इथून आणि म्हणून एनडीआरएफची टीम त्यांना सुखरूप बाहेर आणेल. त्याचबरोबर सेनेची टीम या ठिकाणी येते, नगरहून मिलिटरीची सगळी टीम या ठिकाणी निघालेली आहे रेस्क्यूची. ते सुद्धा थोड्या वेळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येतील आणि जिथे आवश्यकता असेल तिथून आम्ही लोकांना रेस्क्यू सुखरूप करू. मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात आपलं काही बोलणं झालंय का? अजितदादांशी असेल, कारण काल त्यांच्याशी इथले स्थानिक लोकप्रतिनिधी संपर्कात होते आणि चॉपरची मागणी केली जात होती, पण तुम्ही आलं तरी. काल पासून मी तर जळगावलाही काल खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, तिथे खूप लोकांना मला रेस्क्यू करावं लागलं. मी रात्री 10 वाजेपर्यंत तिथे होतो, नंतर 3 वाजता मी इथे पोहोचलो. पण सतत मुख्यमंत्री मोदयांशी आमचं बोलणं सुरू आहे. मान्य इथे आल्यावर सुद्धा मी सकाळी आताही दादांशी मी त्या ठिकाणी बोलतो, पंकजाताईंशी मी त्या ठिकाणी फोनवर बोलतोय सतत. शिंदेसाहेबही आम्ही संपर्कात आहोत. सगळं प्रशासन अलर्ट आहे, शासन अलर्ट आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही जीवितहानी होता कामा नये, ज्याला आमची प्रायोरिटी. मदत तर नंतर दिली जाईल, आर्थिक मदत काय ती होईल, पण जीवितहानी झाली तर ती न भरून निघणारी आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय कुठल्याही परिस्थितीमध्ये मग सेनेची मदत घ्या, हेलिकॉप्टर मागवा, एनडीआरएफ असेल, एसडीआरएफ असेल, सगळ्या टीम मागवा, पण सगळ्या लोकांना सुखरूप बाहेर काढा, त्याला आमची प्राथमिकता आहे.
जिल्ह्यातल्या 3 नद्यांना पूर आला, यामध्ये मांजरा, गोदावरी आणि ही सिंदफणा. यामध्ये आता तुम्ही कुठे कुठे पाहणी करणार आहात आणि काय परिस्थिती आहे? नाही, जिथे आवश्यकता असेल, जिथे गंभीर परिस्थिती आहे, तिथे मी जाणार आहोत. इथून मी पुन्हा धाराशिवला, भूम, परांडा तिथेही मला जाणं आवश्यक आहे. तिथे खूप गंभीर परिस्थिती आहे. मी आज दिवसभरामध्ये या दोन्ही जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी जाणार आहे. एनडीआरएफची मदत घेणार आहोत, सेनेची मदत घेणार आहोत आणि रेस्क्यू ऑपरेशन आम्ही करणार आहोत. नक्कीच धन्यवाद. आपल्यासोबत होते मंत्री गिरीश महाजन. आणि आता आणखी काही लोक याच गावामध्ये अडकून पडल्याची माहिती जी आहे मंत्री महोदयांनी दिली आणि आता पुन्हा एनडीआरएफची टीम जी आहे ती या गावामध्ये दाखल होईल. पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं जाणार आहे. यासाठी आर्मीच्या जवानांचीही मदत घेतली जाईल आणि एनडीआरएफचीही मदत घेतली जाईल. म्हटलं कुठल्याही परिस्थिती